नमस्कार आमच्या भावा बहिणींना, कशी आहेत सगळे, बरे आहेत का? तर भावा बहिणींना, तुम्हाला तर माहित आहे तुमची पूनमताई जास्त अशी कुणावर जास्त व्हिडिओ बनवत नाही आणि काय असेल ते स्वतःच असतात. माझं व्हिडिओ जेवणाचं, कुठं स्वयंपाकाचं, ह्याचं त्याचं असतात आणि मी जास्त करून कुणावरही व्हिडिओ बनवत नाही. फक्त माझं काय कधी फॅमिली मॅटर ही असलं ना असंच बनवत असते आणि जास्त करून मी व्हिडिओ कुणावरच नाही बनवत. फक्त मी आता एवढ्या 2 दिवसात आपल्या राजश्री ताई मोहिते ह्यांच्यावर व्हिडिओ बनवला होता. ती बी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी बनवला होता व्हिडिओ. ती बी आपलं एक नातं आपल्या युट्यूबवर होत्या राजश्री ताई, त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला होता. पण मी आता एक व्हिडिओ बघितला आणि खरंच मला इतकं वाईट वाटलं ना. ह्या जगात माणूस आहे ना, माणसासारखा जबरदस्त शत्रू कुणीच नाही. माणूसच माणसाचा घात करतं, ही मात्र खरं आहे. आणि खऱ्या माणसाला तर माणूस कधीच जगू देत नाही, ही बी गोष्ट त्याच्यावरून खरी आहे. आता लांब नाही भावा बहिणींनो, राजश्री ताई मोहिते ह्या ताईंचं म्हणजे दुःखद निधन झालं 2 दिवसापूर्वी आणि तुम्हाला मी व्हिडिओ पण टाकला होता त्याच्याबद्दल, म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला. आणि बऱ्याच सगळ्या युट्यूबरने टाकलाय, मीच नाही असं नाही, सगळ्या युट्यूबरने टाकलाय. पण मला एका गोष्टीचं जास्त वाईट वाटलं की आज त्या राजश्री ताईच्या घरात कितीतरी दुःख आहे, ज्याचं त्यालाच माहित असतं. आज त्यांच्यावर काय प्रसंग आलाय, ती कोणत्या दुःखात आहेत ही विचार करत नाहीत लोक. लोकांनी काय धरलाय, ट्रेनच धरलाय राजश्री ताईचा. राजश्री ताई मोहिते त्यांचा ट्रेनच धरलाय. मग काय किती खरं टाकतात व्हिडिओ की काय खोटं टाकतात त्यांनाच माहिती. पण मला एवढं एक विशेष गोष्ट वाटली की माणसासारखा विषारी कुणीच नाही बरं का, ही मात्र खरं आहे गोष्ट. आज राजश्री ताई सोडाना ती, म्हणजे ते राजश्री ताईच्या मुलीला सुद्धा लोक सोडाना ती. आता मी आताच एक त्यांच्या बहिणीचा व्हिडिओ बघितला, तुम्हाला मी ऐकवती. वाईट वाटलं बरं का मला बघून. खरं तर मी व्हिडिओ बनवणं म्हणजे राजश्री ताईंसाठी मी एकच व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावर काय मी व्हिडिओ बनवणार नव्हती परत. आणि खरंच मला ह्या ताई रडताना बघितल्यावर इतकं वाईट वाटलं ना भावा बहिणीनं. आणि त्याच्यात राजश्री ताईची मुलगी गायत्री पण एवढी रडती आणि त्यांच्यात एवढं दुःख असताना सुद्धा त्यांनी तो व्हिडिओ बनवलेला आहे. खास म्हणजे ह्या लोकांसाठी. हे लोक किती अफवा पसरवतात बघा, आणि मेलेल्या माणसाला सुद्धा सोडत नाही ती, अशी लोक आहेत. आणि दुसरी कोणी नाहीत, हे माणूस आपलाच माणूस आहे की एखाद्याच्या दुःखावर आनंद साजरा करतोय आणि त्याचं काय बी खोटं नाटं टाकून पैसे कमावतोय. वा दुनिया, टाळ्या वाजवायला लागल अशा दुनियाला, खरंच टाळ्या वाजवाय पाहिजेत. आता बघा तुम्हाला राजश्री ताईंचा व्हिडिओ, म्हणजे त्यांच्या बहिणीचा व्हिडिओ आलेला आहे, मी दाखवते तुम्हाला. म्हणजे सगळ्यांनी बघितलं असेल, असं नाही की मीच दाखवते, पण बघा ते व्हिडिओ. दत्तक नाही देणार आणि ही कुठं बोलणं झालेलं नाहीये. आणि लोकांनी खूप म्हणजे गलत काय कमेंट करतात आणि खूप व्हिडिओ बनवले आणि आपले मोठी खूप ताई फोन करून सांगतात की रडायला लागलेत की तुम्ही गायत्रीला दत्तक देणार आहे. म्हणून प्लीज आम्ही नाही दत्तक देणार, आमची बहीण नाही राहिली. आणि एक बार तुम्ही विचार करा, एवढी घाण मतलब विचार करू नका. दत्तक देणार ही देणार, आमचा भाव बोललेला नाहीये. ही लोक जी बोलतात ती गलत आहे. आम्ही बोललेलो तसं नाहीये. आणि आम्ही आता एवढं दुःख आहे आमच्यात, एवढं दुःखी आहे आमची पुरगी, बोलता चालता गेलेली आहे. आणि तुम्हाला पण माहित आहे, तुम्ही असती अफवा उठवू नका प्लीज. तर भावा बहिणीनो, ती सिद्धार्थ भालेराव दादा आहेत ना, आता भेटा येणार आहेत म्हणून त्यांनी व्हिडिओ बनवलाय. तर त्यांनी सांगितलंय की माझ्या भावावर बोलणं झालंय
आणि दत्तक घेण्याचा आमचा पण विचार झालेला आहे. ती गलत आहे. आम्ही कुणाला आमचा फोन उचलण्याची हिंमत नाहीये आणि आम्ही कुणालाही सांगितलेलं नाहीये. गलत आहे. कमेंट पण अशी खूप येते. गावातली आता लोक येऊन भेटून गेले. व्हिडिओ त्यांनी बघितलाय आणि त्यांनी सांगितलं की रमेश तुम्ही असं कधी विचार केलं, तुम्ही लोक तर अशी नाहीत आणि पोरगीला असं देणं. म्हणलं आम्हाला माहित नाही. मग ते सिद्धार्थ भालेराव दादांचा व्हिडिओ त्यांनी दाखवला. त्याच्यानंतर मी हा डिसिजन घेतलाय की डिसाईड केलं की मी व्हिडिओ टाकीन एक. आणि आम्ही नाही केलेलं. आम्ही मतलब त्यांना कॉल नाही ना. आमचा डिसाईड आम्ही कुणालाही बोललेलो नाही की गायत्रीला कुणाला देणार आहे म्हणून. नाही, आमची राजश्री बी ही आहे, गायत्री पण हीच आहे आमची. तर तुम्ही प्लीज, आम्ही एवढ्या दुःखात आहे तर तुम्ही विचार करा. तुम्ही पण माणसं आहे. राजश्रीला ओळखत होता तर असला विचार नका करू. आणि सिद्धार्थ भालेराव, तुमच्यावर माझ्या भावानं असं काही बोललेलं नव्हतं. तुम्ही चुकीचं बोलताय. आणि ही व्यक्ती कोण, एक शेअर करा, लवकर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणणारी माणसं कधी ती खरं बोलतेत का? तुम्ही भावा बहिणीनं तुम्ही विचार करा. मी काही म्हणत नाही. तर प्लीज भेटायला आता आम्ही 10-12 दिवस कुणाला भेटण्यासारखं नाही आहे. घरात लई मोठं दुःख आहे. त्यामुळे 10-12 दिवस प्लीज आणि त्रास देऊ नका. आणि व्हिडिओ बनवताय तर बनवा प्लीज, पण चांगल्या प्रमाणानं बना. राजश्री लई नाही गेली आणि तुम्ही व्हिडिओ असं नका बनवू. आणि मला बोलताही ना झाले मी काय बोलावं. आणि ती गावातल्यानी आणून मला व्हिडिओ दाखवला. आम्ही म्हणले नाही, तुम्हाला हात जोडते की आम्ही गायत्रीला देणार आहे म्हणून. तर आणि आम्ही व्हिडिओ बनवण्याच्या याच्यात नाही, आमची ताकद नाहीये बिलकुल. आमची बहीण केली. तर तुम्ही त्रास नका देऊ. तर समजून घ्या भाऊ बहिणी, तुम्ही लई चांगले आहेत. आमची युट्यूब फॅमिली राजश्रीची खूप चांगली आहे. तर गायत्रीला कुणाला देणार नाहीये. आम्ही म्हणलेलं नाही. जी अफवा आहे ती सगळी खोटी आहे. त्यामुळे भाऊ बहिणीनो, ही बघा राजश्री तुमच्या झोळीत घालून ठेवलंय. तर ही असली गलत अफवा नका. ती नाही. राजश्रीवर काय घडलंय, नवरा बायको दोन्ही या दुनियात नाही. तर तुम्ही प्लीज असली व्हिडिओ नका टाकू. खूप त्रास होतात. माझ्या पप्पांना पण त्रास होत आहे. माझ्या आईला पण माझ्या घरातले लई तुटलेले आहे. तर असलं ऐकून गावातल्यांचा खूप त्रास झालाय माझ्या आई वडिलांना. तर प्लीज, खूप लोकांना डाऊट होता की पैशासाठी करते ती करते. तर आम्ही गरीब आहे पण असं कधी करणार नाही की गलत ही विचार नका करू. पैशासाठी आम्ही करू आणि ह्याच्यासाठी दिवसभर पोरगी रडती. तुम्ही नका परेशान करू असले घाण कमेंट करून आम्हाला. आम्ही गरीब आहे. खायला नसलं तरी चालेल पण आम्ही असलं काम कधीच करणार नाही. ही सगळी व्हिडिओ जी कमेंट ही करतात ती सगळं खोटं आहे. भावा बहिणीनो, तुम्ही माझ्या बाबावर विश्वास ठेवा, आपल्या राजश्रीवर विश्वास ठेवा. आम्ही कधी तसं करणार नाही. आमची राजश्री बी आहे, गायत्री बी आहे. आम्ही कुणालाही देणार नाही. लोकांनी जी केले अफवा उठली सगळी साफ खोटी आहे. भावा बहिणीनो, मी व्हिडिओ त्याच्यासाठी बनवला. आमची हिंमत नाही व्हिडिओ बनवायची. तर समजून घ्या प्लीज. सिद्धार्थ भालेराव दादा, तुम्ही जो व्हिडिओ मध्ये बोललाय माझ्या भावानं तसं काय बोललेलं नाही. मी खरी, आता मी खोटं नाही सांगत. जी तुम्ही बोललाय ना ती माझ्या भावाने बोललेलं नाहीये. तसं काय बोललेलं नाही. माझा भाव पण सुधीवर नाही एवढा बोलण्याच्या. तर प्लीज तुम्ही असले व्हिडिओ नका टाकू. वाईट बी मानून घेऊ नका. मी अशी का म्हणते तर आमची हालतच अशी आहे. सगळं खोटं चाललंय बरं का. भाऊ बहिणीनं समजून घ्या. माझी बहीण या दुनियात नाही. तर असली खोटं कमेंट, म्हणजे अशी घाण कमेंट नका करू या बाळासाठी. आणि तुमचं चांगला विचार राहू द्या, आशीर्वाद राहू द्या. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगेन. आमची ताकद नाही आहे तुमच्यावर असंही बोलण्याची. तर असलं घाण नाही तुम्ही व्हिडिओ नका बनवू. आम्ही नाही दत्तक घेणार. आम्ही असले हालतमध्ये नाही तुम्ही असले व्हिडिओ टाकताय. तर प्लीज, ही बाळ नाही कुणाला भेटणार ताई. आणि भावा बहिणीनो, मी सांगते स्वतः की ही माझी मुलगी कुणाला भेटणार नाही. तुम्हाला सांगते, जी काय बी आहे नाही भेटणार नाही. आम्ही कुणाला सांगितलेलं नाहीये. कुणाला बी सांगितलेली खोटं व्हिडिओ बनवतात लोक. खोटं सगळे कमेंट चाललेत. आम्ही कुणाच्या फोनवर असं सांगितलं नाही. माझ्या भावानं नाही सांगितलं, काय नाही. तर प्लीज तुम्ही नका काळजी करू. गाई कुणालाही देणार नाही. कुणाला आणि दुबारा कॉल केला तर प्लीज गाईला द्या म्हणून कुणी कॉल करू नका. आणि व्हिडिओ इतकं वेगळा नका बनवू तुम्ही. तर माझं एवढंच म्हणण्याचं हे आहे उद्देश. तुम्ही वाईट बी मानून घेऊ नका. कुणी कमेंट चांगली करा. राजश्री नाही आहे ह्या दुनियात. तर तुम्ही समजून घ्या. माझ्या बहिणीला
आणि भाऊ बहिणीनं माझ्या आई वडिलांची ताकद नाही एवढी बसून बोलण्याची ऐकण्याची, त्यांचं लई तुटलं हे सगळं. म्हणजे ती होशमध्ये नाही तशी आहे, तर ती परेशान नका करू तुम्ही आणि भेटायला या. आता नका येऊ गावात, ज्यांनी बी मना केले, कारण आम्ही लई दुखी असल्या अवस्थेत नाही बसून बोलावं हे करावं. आमच्या दुखात आणि प्लीज तुम्ही यात असले तर परत या. आता 7-10 दिवस नका येऊ प्लीज. तर भाऊ बहिणीनो माफ करा, काही चुकून मी काय बोलली तर, पण कमेंट आणि व्हिडिओ असा नका बनवू प्लीज. तर भाऊ बहिणींनो, राजश्रीताई मोहिते ह्या दुनियात राहिल्या नाहीत आणि जी युट्यूबवर जी असे बरेच चॅनलवाली जी लोक आहेत ना, त्यांनी राजश्रीताईचं जी दुःखद निधन आहे ना, एक जरिया बनवलाय पैसे कमवायचा. ही मला पटलं नाही बरं का, म्हणून मी आज व्हिडिओ बनवलाय. मला तर तसं तर मी कोणाबद्दल व्हिडिओ बनवत नाही, तुम्हाला चांगलं माहिती असेल. पण मला त्या ताईंचं जी रडणं बघून आहे ना, खरंच इतकं मनातून वाईट वाटलं. आणि शिवाय राजश्रीताईंची जी मुलगी होती गायत्री, ती पण रडत होती, तरी पण त्यांना व्हिडिओ बनवावा लागला, खास करून ह्या लोकांसाठी. मग बघा कशी आहेत लोक, कुणाचं मरण सुद्धा सोडत नाहीत. म्हणजे आता खऱ्या अर्थाने जर तुम्हाला मला एवढंच सांगायचंय, माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, जर एखाद्या माणसाला जर मदत करायची असली ना, तर कुणाला सांगायचं नाही, कुणाला म्हणायचं नाही, बोलायचं नाही, करायची ती मदत. लय जग जाहीर करून कुठली गोष्ट माणूस, जग खऱ्या अर्थाने माणूस कुठली गोष्ट करतो ना, तो असा जग जाहीर करून करत नाही. आणि जेवढी बी युट्यूबवर आता जी व्हिडिओ पडतात राजश्रीताईच्या नावाने, ही एक जरिया झालाय त्यांचा व्हिडिओ बनवण्याचा. आणि खरंच ही चुकीचं आहे बरं का. त्यांचं कुटुंब आधीच दुःखात आहे आणि त्यांच्या दुःखात आपण त्यांना त्रास देणं ही कितपत योग्य आहे भावा बहिणींनो, मला तर योग्य वाटत नाही. तुम्हाला कसं वाटतंय? माझं जरी चुकलं तरी मला सांगा, कारण की मला तर ही चुकीचं वाटतंय. कुणाला त्याच्या दुःखात असं त्रास देणं ही लय मोठं चुकीचं आहे, म्हणजे लय मोठं पाप आहे. एक तर राजश्रीताई ह्या दुनियात राहिल्या नाहीत, त्याच्यात त्यांच्या मुलीचं टेन्शन त्यांच्या घरच्यांना असेल. मुलगी राहत नसेल आईशिवाय, एवढीशी 8 महिन्याचं लेकरू आईशिवाय, एवढं मोठी लेकर राहत नाही ती आईशिवाय. आणि ही तर गायत्री म्हणजे 8 महिन्याची मुलगी आहे आणि तिची आई तिला सोडून देवा घरी गेली. माणूस काय म्हणतं, बाप जरी नसला तरी आईची सावली लेकराला पाहिजे, पण आईची सावली सुद्धा तिच्यावरून नाहीशी झाली. ही खरं म्हटलं तर ही सगळी चूक त्या देवाची आहे, की देवाने असं करायला नव्हतं पाहिजे, पण ती घडलंय. आणि त्याच्यात माणसं ती एवढा त्रास द्यायला लागल्यात त्यांना, की त्यांचं जगणं जिणं मुश्किल करायला लागल्यात. ती त्यांच्या दुःखात त्यांना दुःख, आणि त्याच्यात व्हिडिओ बनवू सोशल मीडियावर टाकते ती. जी सोशल मीडियावर कसं आहे, एवढं असलं की एवढं होतंय. आणि एखाद्या दुःखत घरात, म्हणजे त्यांच्या घरात दुःख आहे आणि आपण त्याच्यात आग लावायची, काय बी अफवा पसरवायची, त्यांच्यावर काय अजून परिणाम होईल ह्याचा विचार करा तुम्ही. ही मला सहन नाही झालं भावा बहिणींनो. मला म्हणजे मला एक माझ्या स्वतःला वाईट वाटलं म्हणून मी व्हिडिओ बनवला, नाही तर मी व्हिडिओ पण नसता बनवला. पण मला त्या राजश्रीताईंची जी बहीण आहे त्यांचा जी व्हिडिओ बघितला, खरंच अंतःकरणातून एवढं वाईट वाटलं की आजकालची माणसं एवढी माणसाला ओळखायला एवढी कठीण आहेत की म्हणजे माणूसच माणसात राहिलं नाही. खरं म्हणायला गेलं तर माणूस माणसात राहिलं नाही. कुणाचं दुःख कुणी जाणून घेत नाही. ह्याच्या आधी मी तर कितीतरी वेळा सोशल मीडियावर माझं स्वतःचं कितीतरी रडून पडून व्हिडिओ आहेत की भावा बहिणींनो, मला जरी कुठल्या गोष्टीला काही दुःख झालं तरी मी युट्यूब फॅमिली बरोबर शेअर करते. त्याच्यात मला साथ देणारी बी कितीतरी भाऊ बहीण आहेत आणि वाईट बोलणारी पण कितीतरी आहेत. पण एखाद्याच्या मानसिक तणावावर अजून तणाव आणणारी कितीतरी माणसं आहेत. तसंच ह्यांच्या फॅमिली बरोबर पण होतंय की ही आधीच दुःखात आहेत आणि ह्यांच्या जखमावर मीठ सोडायचं काम करते ती ही
चॅनलवाली लोक काय काय त्यांच्या नावाने बळच काय बी अफवा पसरवते ती, काय पण व्हिडिओ बनवून टाकते ती आणि त्यांच्या घरात दुःख आहे आणि त्यांना फोन करते ती, या फोन करून त्यांचं काय असेल ती मत काढते ती, कॉल रेकॉर्डिंग तयार करते ती, सोशल मीडियावर टाकतात. अरे काय तुम्ही सोडाला का? सोडा. एखाद्याचं दुःख आहे त्यांच्या घरात तर ती सोडा. दुसरं बघा, तुमचं स्वतःचं कंटेंट दाखवा, स्वतःचा विषय दाखवा. एखाद्याच्या मरणाला तुम्ही, एखाद्याचं दुःखद मरण तुम्ही पैसे कमवायचं साधन बनवू नका. एवढंच मला म्हणायचंय भावा बहिणीनं. जर तुमच्या पूनमताईचं काय चुकलं असलं तर पूनमताई तुम्हाला माफी मागती. तसं तर तुमची पूनमताई कुणाबद्दल कधी व्हिडिओ बनवत नाही, तुम्हाला चांगलं माहित आहे. माझ्याबद्दल कितीतरी चॅनलवाली लोक माझी बुराई करून व्हिडिओ बनवतात, कुणी माझं चांगलं म्हणून व्हिडिओ बनवतंय, पण मी कधी त्या चॅनलवाल्यांबद्दल मी कधीतरी एखाद्या बारेला व्हिडिओ बनवला असेल. पण खरंच आज अंतकरणातून मला राजश्रीताईंचं वाईट वाटलं म्हणून मी व्हिडिओ बनवलाय. बस एवढंच सांगायचं होतं. आणि जी बी राजश्रीताई मोहिते ह्या ताईंबद्दल काय अफवा पसरवल त्यांना धडा शिकवायचा आपल्या युट्यूब फॅमिलीनं, जनतेनं शिकवायचा. त्यांच्या फॅमिलीला काय रेटणारी माणसं नाहीत ही. फक्त मला एवढंच म्हणायचंय की जी जनता आहे व्हिडिओ बघणारी युट्यूब फॅमिली, राजश्रीताईंची बी तेवढी चाहती आहेत, त्या चाहत्यांनी ह्या लोकांना धडा शिकवायचा. बस एवढंच माझं म्हणणं आहे. आणि अशा लोकांना जाग्यावर थांबवायचं, नाही तर अजून ही किती बरबादी करतील किती जण लोकांची सांगता येत नाही.